तरी वेळ असेल माझी यायची बालाजीला. असं मोठा लाडू भेटायचा, आता भेटतो का नाही काय माहिती. निघ्या. वातावरण कसं झालंय बघा, पाऊस थोड्या एकात पडून गेले. पिल्या बघा असं लपतोय. ए पिल्या कसं लपतोय, चल. ती दिवा लावू शकत नाही कारण कालच एक आजीची डेट झाली होती, त्याच्यामुळं काय गावाला सुद्धा असल्यामुळं गर्भवती. आमचं भैरवनाथाचं मंदिर आहे. चला आतमध्ये पाया पडूया. चला रे. वाजव टाळ्या, वाजव वाजव. अगरबत्ती लावून केले, नारळ फोडला कोणीतरी. पाया पडा, पड पाया. देव बाप्पा. नमस्कार मित्रांनो, किरण विलारे ब्लॉग्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. ह्या आजीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. मी मस्तपैकी आमच्या भैरवनाथ काळ भैरवनाथ आहे त्या दर्शन करायला गेलेलो बाळांनी मी. आणि आता आम्ही चाललो आहे प्रति बालाजी, मिनी बालाजी आहे. आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. कापरूवळलाचे सगळा ॲड्रेस मी तुम्हाला पुण्यापासून थोड्याच अंतरावर आहे आणि आमच्या गावापासून एक 32 किलोमीटर आहे. पुण्यापासून पण थोड्याच अंतरावर आहे. 19-20 किलोमीटर असेलच. चला आम्ही इथून निघतोय. माझ्याबरोबर आहे बबडं, मी आणि माझी वाईफ. चला निघायचं. चला चला निघालेलो आहोत. बाबड्यामध्ये बसलेले. बाबड्या चला. गणपती बाप्पा. चला प्रति बालाजीला जायचं आपल्याला. इथून हे आमचं भाटघर धरण. या ठिकाणी बघा खूप भारी सगळे दरवाजे खुले गेलेले आहेत आणि आम्ही हा रोडने असा चाललेलो आहोत प्रति बालाजीला. चल तेवढंच आमची गाडी बंद पडली. आपल्याला हा स्टार्टर मारला. असा स्टार्टरवर चाललेली आपली गाडी पूर्ण. अरे 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 परत बंद पडला. चला चालू झाली आहे गाडी. बसलात का? चला आता आम्ही चाललो आहे. आमच्याकडच्या गावाकडचा रोड बघा कसा दिसतोय तुम्हाला, कसा वाटतोय. आता हा रोड एवढा रुंद गेलेला आहे. ह्या आधी एवढा रोड सिंगल रोड होता आणि खूपच छोटा होता. अर्धं काम तर चालूच आहे. इथून ना जेव्हा धरणामध्ये मोठं पाणी भरलं होतं ना, तेव्हा ह्या ब्रिजवरून पाणी घेत जातं. हे धरणाचं पाणी आहे सगळं. नीरा नदी, त्याला नीरा नदी बोलली जाते. आपण चाललो आहोत नारायणपूरला, म्हणजे नारायणपूरच्या आधीच आहे. नारायणपूरला चाललो नाही आपण चाललो आहे प्रति बालाजी. प्रति बालाजीचं दर्शन घेण्यासाठी. ते कापरूवळपासून 2 किलोमीटर 1 किलोमीटरवर आहे. आता मी भोरवरून कापरूवळ असा ट्रॅव्हलिंग करत आहे आणि पुढे तुम्ही ब्रिजचा सीन बघत आहात. 2 दिवस झाला पावसाने जोर काढला होता. आज जरा पाऊस जरा कमी आहे, त्यामुळे आम्ही प्लॅन केला आहे बाहेर जायचा. नाहीतर खूपच पाऊस असल्यामुळे बघा. वाव बघा कशी आहे नदी. बाबल्या बघ, बाबल्या कसं. हा रोडचा ते मला वाटतंय कापरूवळपर्यंत चांगला असावा.
चालू होतं काम. आता मला वाटतंय कापरोळपर्यंत तरी चालू झाला असावा हा पूर्ण रोड, कारण खूप दिवसांनी मी या रोडनी प्रवास करतो आहे. कारण आपण शिरवळ रोडने जायचो प्रत्येक वेळी मी गावाला आलो तर. आता फर्स्ट टाईम मी म्हणजे 1-2 वर्षानंतर मी या रोडने चाललो आहे. अयो बाळाचं डोका फाटलं. काय करतेस पोरा? बाबड्याला घेऊन आलो आहे जरा. फर्स्ट टाईम बाबडीचं आहे टू व्हीलरवर, म्हणजे फिरायला न्यायचं टू व्हीलरवर. याआधी तिला कधी टू व्हीलरवर मी नेवलं नव्हतं. आणि बबडी अशा प्रकारे खुश पण आहे. आणि बबडीचं तुम्ही बघितलं असाल, बबडीचा ड्रेसिंग तुम्ही बघितलं नाही. बबडीचं ड्रेसिंग बघा काय भारी वाटतंय. नजारा बघा. वाव. हळू बबल्या खाली बस. मस्त. रामरुंद रोड केल्यामुळं बरं वाटतंय. लांबरुंद रोड केल्यामुळं आपण लवकरात लवकर पोचून आपल्याला परत निघायचं आहे, कारण बॅटरीचा प्रॉब्लेम आहे या गाडीला. लाईटचा खूपच इश्यू आहे. चला मग फटाफट आपण जाऊ प्रतिबालाजीपाशी. यो आहे तुम्ही बघताय पुढं तो खंडोबा माळ आहे. तिकडे आहे ना रे खंडोबा माळ. आणि जरा पुढे गेलं तर आपलं नेकलेस पॉईंट आहे. आम्हाला थांबायला मुळातच वेळ नाही आहे, जिथं आम्ही खूपच वेळ घालवलेला आधी. तिकडे तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल ना, त्या साईडला राईट साईडला आमच्या तुम्ही बघताय तर आहे ना, तिकडे नेकलेस पॉईंट आहे आमच्याकडं. फेमस नेकलेस पॉईंट एक आहे बोर साईडला, तो पॉईंट आहे या ठिकाणी. आणि भाटघर धरण. जास्त करून लोक फिरायला आलेत ना, हा नेकलेस पॉईंट कधीच मिस करत नाहीत. लोक बघूनच जातात हा नेकलेस पॉईंट. तर आपल्याला सध्या वेळ नाही आहे, तर त्यामुळं आपण सरळ पुढं जाऊया. आता जेमतेम 3:30 पावणे 4 झाले. 6 वाजायच्या आत आपल्याला अंधार पडायच्या आत घरी पोहोचायचं आहे. त्यामुळे आपण जास्त रिस्क घेणार नाही. नेकलेस पॉईंट तुम्हाला कधीतरी मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. तर बघा हा पॉईंट आहे. इथून तुम्ही नेकलेस पॉईंटला जाऊ शकता. समोरच दिसते राईट साईडला माझ्या गाडी एक उभी आहे व्हाईटवाली तिकडून. आणि तुम्हाला गाव सांगेल जवळपास इंगवली. हे इंगवली आहे बघा, ग्रामपंचायत इंगवली. आपल्या दादासाहेब कोंडके यांचं गाव आहे या ठिकाणी. मी आतमध्ये गेलेलो आहे एकदा. त्यांचा बंगला पण बघितलेला आहे, कारण या ठिकाणी आईचे नातेवाईक राहतात. त्यामुळे मी योग आलेला माझा जाण्यासाठी. चला आपण तुम्ही बघा पुढं बघा. इथून रोड अर्धाच झालेला आहे. खंडोबाच्या माळ्याच्या पुढे आले की हा रोड अजून कंप्लीट झालेला नाही आहे, अजून बनायचं आहे. अर्धच काम ठेवून गेलेले आहे. वन वे असल्यामुळं जरा आरामात गाडी कसली आलती आहे बघितलं. हे बघा हे आहे आपला ऑफ रोड. आपली गाडी बंद पडती. तिला खाली ठेव ना बाबू, काय झालं? झोपते. चला तुम्ही बघत असाल आम्ही कापरोळला पोचलो या ठिकाणी. आता जरा कसं आहे, राईट साईडला आपल्याला वळता येणार नाही, ते आपण सर्व्हिस रोडनी जाऊया. सर्व्हिस रोडनी आपल्याला जायला भेटणार आहे, तर आपण सर्व्हिस रोडनी जाऊया. उलट पण नाही झालं. हे बघा तुम्ही बघत असाल, हा सातारा मेगा हायवे समोरच, जो आपण दर टायमिंगला गावावरून आल्यावर ह्या साईडूनच येतो. बघा इथून जरा आपण राईट साईडला जाणार आहोत.
करून बालाजीला आपण पोचू. यांनी सगळा धुराळा आपल्या डोळ्यात घातलेला आहे पुढच्या गाडीवाल्यांनी. गाड्या पण येत आहेत जरा आपण सबरीने घ्यावं बाबा. आपल्याकडं बाळ आहे. चला हे आहे कापूरहोळ आणि थोड्या अंतरावर आपण 1-2 किलोमीटर जाऊ. 2 किलोमीटरच्या अंतरावरच आपलं स्टॉप येणार आहे. हे आहे प्रतिबालाजी. पहिली माझी वाईफ इकडं राहायची. अरे लग्नाच्या आधी. काय त्या गावाचं नाव होतं? दिवळे. हा, दिवळ्यापासून जरा थोड्याच अंतरावर बालाजी मंदिर ते आहे. दिवळे गावातून केतकवळ्यामध्ये आहे ना. अरे मी आपलं हळूहळू गाडी चालवत. मी म्हटलं आपलं हळूहळू गाडी चालवत. हा, पाऊस नाही म्हणून बरे. येतो दिवळ्यावनी बघा चालत कापूरहोळ स्टेशनला. हा, कापूरहोळ स्टॉपला. चला सरळ सरळ. हा सासवड आहे. सासवड मार्ग आहे हा. हा सरळ सरळ रोड तुम्हाला सासवड जेजुरी या ठिकाणी पोचवेल. अजून जरासा आहे वाटतं पुढे. इथून राईट आहे का? चला आपण आलोय स्टॉप पाशी. तिथून राईट जायचं आपल्याला. गाडी बघा पाठी पुढं. गाडी बघून आपण चला या ठिकाणी आपण असा वा 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 हे पण बाजारीच्या समोरच तुम्ही बघत असाल गेट आहे. हे ते गेट. वाव, भारी भारी अशी झाडे लावलेली आहेत. किती मिनटं झालं? चाललंय 9 मिनटं. बघा पक्षी राईटलाच लावतात. चला पार्किंगकडे ह्या साईडला आहे. पार्किंग लावायची आपल्याला. वरून जागा आहे का? साईडून जागा आहे ना. इथून हे करायचं का आपण? गर्दी नाही वाटत रे. चला गाडी लावूया आपण कुठं तरी इथं पार्किंगला. तुम्ही उतरा. चला गाडी लावूया आपली पार्किंगला. चावी वगैरे घेतलेली आहे. आपण चाललोय प्रति बालाजीला. बबल्याचा ड्रेस बघा. आणि बबली नटली होती पण झोपली आहे. उठायला बबल्या झोपू दे. होय उठवलं असतं तिला तर. हा आपला बघा तुम्हाला दिसत असेल पुढं बालाजी, प्रति बालाजी आहे. बबडीला पण लावा आमच्या. लाव ना. अरे
त्या साईडला कसं लावलं जातं? त्या साईडला घ्यायची. तेव्हा लागेल तुझ्या कपड्याला, त्या साईडला घेऊ नकोस. त्या साईडला बबल्या उठ ग, उठा, आलोय आपण मंदिरात बाळा. बाप्पाकडे आलोय. बाप्पाकडे आलोय आपण. असं बाबांनी लावलेलं आहे टिक्का. ते 20 रुपये द्या. ते 20 रुपये घ्या तुमच्या. ठीक आहे. हे बी आम्हाला सेवा नाणीचे हा माऊलींना हे आहेत का ना, हे तिकडच भरायचे. हे फक्त आम्हाला सेवा दिलेलं आहे. आज त्या गावाला, उद्या त्या गावाला. नाही असू द्या, असू द्या. बा नाही पुसायचं, थांब. ते सुकच पर्यंत ठेवा. चाली चाली करते का तू? बावल्या बघा, माऊलींच्या ह्यानं भरपूर भेटतंय. हा चला. ही सेवा आहे म्हणून सेवाच करायची. चालेल, चला बाबा चल चला. की बाळा. समोरच बालाजी आहे. चल चल कर. कॅमेरा मोबाईल ठेवायचं ठिकाण इकडे. तर आपल्याला कॅमेरा हे सगळं काही अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर मी बाहेर पहिलं दर्शन घेऊन येतो, मग नंतर तुम्हाला दाखवतो. पहिलं आपलं कॅमेरा आणि मोबाईल आपण जमा करतो इथे. प्रसाद भेटलेला आहे आपल्याला. कसं कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे. आणि हे बघा तुम्ही बालाजीचं कळस, बालाजीचा कळस कसा आहे. प्रसाद खाऊ जरा वेळ आणि थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत इथून. बसलोय. खूपच भारी म्हणजे असं मंदिर आहे, एकदम स्वच्छ आणि छान एकदम मंदिर आहे. आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे. आमची निघायची वेळ झालेली आहे. आणि बघा काय वाटतं, तळं बघायचंय बाळाला. या ठिकाणी तळे, मासे आहेत का? मासे नाही त्या ठिकाणी. बबलं बघा कसं खुश होत. काय चला, हे बालाजीचं मंदिर आहे. असं इथपर्यंत तुम्ही नंतर मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन येऊ शकता, पण आतमध्ये एंट्री नाही. मेन गेटला एंट्री नाही ना रे, आतमध्ये मेनला एंट्री नाही आहे. असं बघा मंदिर आहे इथं. अशा प्रकारे आम्ही फोटो काढले इथं बालाजीचे. खूपच छान आलाय बघा. आणि आता आपण चाललोय चपल्या घ्यायला. त्याचा काही नंबर आपल्याला आठवत नाही. 494 चला. तर आपण आता बाहेर जाऊन नाश्ता करूया. कापूर ओळची काहीतरी खाऊया. काय फेमस आहे काय नाही काय माहिती. कापूर ओळचं काय फेमस आहे तुला माहिती आहे? तू गावची तिथल्या. हा चला उतरा बाळा नीट व्यवस्थित. चला आता आम्ही इथून निघतोय घरी जायला. आणि बघू जरा नाश्ता पाणी करू आणि तिथून मग डायरेक्ट घरी. चला चलायचं. A few moments later. आज माझा बड्डे आहे, तर मी गावाला आलो तर यांनी केक वगैरे घेऊन आलेत. बाबड्याचा केक आहे बघा. बाबा लिहिलंय बाबा आहे ना बाब्या. तू केक आणलास? तर दादा वहिनी आहेत. चला केक कापून घेऊया फटाफट आपला. हा असू दे काय नाही. हा येऊ दे. ए या चला. बड्डे ब्लॉग हा ॲक्च्युली होता पूर्णपणे सकाळी भैरवनाथाचं दर्शन, त्यानंतर बालाजीचं दर्शन
आणि त्यानंतर घरी ही छोटीशी पार्टी. चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करू सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाय, गुड नाईट, टाटा कर बाळा, टाटा.